चला तर मंडळी, कालची अर्धवट राहिलेली थाळी आज पूर्ण करूया। कुकरमध्ये धुतलेली तुरीची डाळ, त्यामध्ये पाणी, हळद, तेल, मीठ, चिरलेली मिरची, आलं, टोमॅटो कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या। इथे वाटण करण्यासाठी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आलं पाणी न घालता वाटण करायचं। कढईमध्ये तमालपत्र, दालचिनी, वेलची, जिरे परतून घ्यायचे। वाटण कढीपत्ता घालून तेल सुटेपर्यंत परतायचं। नंतर मसाले घालायचे, हळद, धणे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, पाणी घालून तेल सुटेपर्यंत परतायचं। नंतर 1 चमचा बेसन पीठ छान असं 1 मिनिटभर परतलं की थोडंसं पाणी घालून वाटण मस्त परतून घ्यायचं। छान वाटण तयार झालं। साल काढून चिरून घेतलेला बटाटा, मटार, मीठ घालून 5 मिनिटं वाफ काढायची। त्यानंतर भाजी शिजेल आणि रस्सा होईल असं गरम पाणी, कोथिंबीर, पाव चमचा साखर घालून भाजी शिजवून घ्यायची। डाळ मस्त शिजली आहे, घोटून घ्यायची, गरजेनुसार पाणी आणि मीठ वाढवू शकतात। 5 मिनिटं डाळ उकळून घ्यायची, त्यासाठी तडका करायचा। तेलामध्ये चिरलेला लसूण, लाल सुकी मिरची, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल तिखट, चुरचुरीत तडका घालायचा। चमचमीत डाळ तडका आणि बटाट्याची भाजी तयार आहे। संपूर्ण थाळीची रेसिपी चॅनलवर